आजची पवित्र मिसा देवाचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी, त्याचप्रमाणे जॉर्ज परेरा यांच्या आरोग्यासाठी मिसा अर्पण केलेली आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्मा सहवास तुम्हाला लाभो. आज आपण नवीनाचा 8वा दिवस साजरा करत आहोत आणि या नवीनामध्ये आपल्याला माहिती बरेच जण आपले विनंत्या, आपले नवस जे आहेत आपण अर्पण करत असतो माऊलीच्याकडे, आणि त्याच विश्वासाने पुन्हा एकदा आपल्या सर्व विनंत्या जे नवस आहेत ते पुन्हा एकदा आपल्या पवित्र मातेच्या चरणी मांडूया आणि विश्वासाने प्रार्थना करूया की आपल्या सर्व विनंत्या पवित्र माता देवाकडे घेऊन ते मान्य होईल. या पवित्र रस्त्याच्या उत्साहात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावेत, म्हणून थोडा वेळ शांत राहून आपल्या हातून घडलेल्या लहानथोर पापांची आपण आठवण करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगेने मी फार पापी केले आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मृत्युकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, सर्वसमर्थ बापा, तू आमची तारण करतोस व ख्रिस्ताबरोबर आम्हाला तुझे मुले बनवतोस. आम्हाकडे दयादृष्टीने पहा. आम्हाला खरे स्वातंत्र्य बहाल कर आणि तू अभिवचन दिलेल्या स्वर्गराज्याचे आम्हाला दान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वराचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पहिले वाचन पौलाचे रोमकरास पत्र ह्यातून घेतलेले वाचन. तुम्हासाठी माझ्या दुःखात मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशातले जे उरले आहे ते मी आपल्या देहाचे
त्याचे ख्रिस्त शरीर, जी ख्रिस्त सभा तिच्यासाठी भरून काढत आहे. देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करावयास जो कारभार तुम्हासाठी देवाने मला सोपवून दिला आहे, त्याप्रमाणे मी त्या ख्रिस्त सभेचा सेवक झालो, जे रहस्य युगानुयुग पिढ्यानुपिढ्या गुप्त ठेवले होते, परंतु आता त्यांच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे. ते हे वचन होय. ह्या रहस्याची गौरवाची संपत्ती राष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे, तो ते रहस्य आहे. आम्ही त्याची घोषणा करतो. सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो आणि प्रत्येक माणसाला शिकवितो. अशासाठी प्रत्येक माणसाला ख्रिस्ताच्या ठायी पूर्ण असे उभे करावे. ह्याकरिता त्याची जी शक्ती माझ्या ठायी जोराने कार्य चालवित आहे, तिच्या मानाने मी झटून श्रम करीत आहे. कारण तुम्हासाठी, लावदिकिया येथील लोकांसाठी आणि ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही, त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे हे तुम्हाला माहीत व्हावे, अशी माझी इच्छा आहे. ते परिश्रम ह्यासाठी की त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रेमाने त्यांनी एकमेकाशी बांधले जावे, ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी आणि देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त याचे पूर्ण ज्ञान त्यास व्हावे, ज्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे आणि बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहेत. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतीचा स्तोत्र. माझे तारण आणि वैभव देवावर अवलंबून आहे. हे माझ्या मना, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशा तृप्ती करणारा तो आहे. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे. मी ढळणार नाही. प्रतिसाद. माझे तारण आणि वैभव देवावर अवलंबून आहे. अहो लोक हो, सर्वदा त्याच्यावर श्रद्धा ठेवा. त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे. प्रतिसाद. माझे तारण आणि वैभव देवावर अवलंबून आहे. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. जे वचन ऐकून सालस आणि चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात, ते धन्य होत. हालेलुया, 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 हालेलुया.
प्रभू तुम्हा बरोबर असो. लोकलिखित पवित्र सुवार्तेतून घेतलेले वाचन. एका शब्दात दिवशी येशू सभास्थानात जाऊन शिकवत असताना तेथे उजवा हात वाढलेला असा एक माणूस आला होता. तेव्हा शास्त्री आणि फरीसी त्याच्यावर दोष ठेवावयास सापडावा म्हणून तो शब्दात दिवशी त्या माणसाला बरे करतो की काय हे पाहावयास टपून राहिले. परंतु त्याने त्यांचे विचार ओळखून त्या हात वाळलेल्या माणसाला सांगितले, उठ आणि मध्ये उभा राहा. मग तो उठून उभा राहिला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हास विचारतो, शब्दात दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य, जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य? मग त्याने सभोवती त्या सर्वाकडे पाहून त्याला सांगितले, आपला हात लांब कर. तेव्हा त्याने तसे केले. त्याचा हात बरा झाला. तेव्हा ते लोक रागाने भडकले आणि येशूचे काय करावे याविषयी ते आपसात विचार करू लागले. प्रभूचे हे शुभवर्तमान. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकलं की ख्रिस्त एक माणूस ज्याचा हात वाळलेला होता त्याला शब्दात दिवशी बरं करतो. आणि असे अनेक उदाहरण आहेत की ख्रिस्त जे आजार आहेत त्यांना शब्दाद्वारे किंवा स्पर्श करून त्यांना बरं करत असतो. आणि आजसुद्धा ख्रिस्त अनेक लोकांना बरं करत आहे, विशेष करून पवित्र मातेच्या मध्यस्थीद्वारे. आपण पवित्र मातेला अनेक नावाखाली किंवा अनेक शीर्षकखाली त्याचा सन्मान करत असतो. ख्रिस्ताचा सहाय्य करणाऱ्या माता, फातिमा माऊली, आरोग्यदाय माता आणि इतर. जर आपण एक शीर्षक घेतला तो म्हणजे आरोग्यदाय माता. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये पवित्र मातेचा जवळचा अनुभव मिळत नाही किंवा जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आरोग्यस्पर्श मिळत नाही तोपर्यंत कदाचित हा जो शीर्षक आहे, हे जे नाव आहे, कदाचित याचा पूर्ण अर्थ आपल्याला कळणार नाही. माझ्या जीवनामध्ये अनेक वेळा मी पवित्र मातेचा जवळून अनुभव घेतलेला आहे. सप्टेंबर 2018मध्ये 29 सप्टेंबरला मी जेव्हा औरंगाबादला होतो तेव्हा अचानक पहाटे 4:30 वाजता मला जाग आली. आणि जाग येण्याचं कारण म्हणजे माझ्या साहेब पोटात दुखत होतं आणि मला असं वाटलं की कदाचित थोडंफार दुखणं आणि बरं होणार, आणि म्हणून मी परत झोपायचा प्रयत्न केला. परंतु ते काय दुखणं बरं होत नाही. मी परत उठलो, थोडं फिरलो, पाणी पिला, पण काय झालं नाही. वॉशरूमला जाऊन आलो, परत ते दुखणं वाढत गेलं. शेवटी 5 वाजता मी माझ्यासोबत जे दुसरे फादर होते, संगतीला फादर प्रताप, त्यांना मी उठवलं आणि सांगितलं की फादर मला खूप त्रास होत आहे, मला बसता येत नाही, मला झोपता येत नाही, मला चालता येत नाही. फादरांनी लगेच गाडी काढली आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलमध्ये सुद्धा गाडीत बसतानासुद्धा मला खूप त्रास होत होता. मला माहीत नाही की दुखणं काय आहे. फर्स्ट टाईम माझ्या जीवनामध्ये असं दुखणं आलं होतं मला. आम्ही गेलो एका हॉस्पिटलमध्ये, MGM हॉस्पिटलमध्ये, आणि तिथे मला थोडं सलाईन दिली आणि त्याच्यानंतर डॉक्टरने सांगितलं की सोनोग्राफी करायला लागेल. जेव्हा सोनोग्राफी काढली आणि रिझल्ट आला तेव्हा पाहिलं की मला 2 किडनी स्टोन होते आहे. एक होता 5.7 mm चा आणि दुसरा होता
9.10 mm आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी हे दुखणं पाहिलं. तर डॉक्टरनी थोड्या काही गोळ्या दिल्या आणि सांगितलं की शुक्रवारी म्हणजे एक आठवड्यानंतर एक डॉक्टर येणार स्पेशलिस्ट, त्यांच्याकडे तुम्ही या आणि त्यांना दाखवा. मी गोळ्या घेतल्या आणि मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर मी थोडं आराम केलं, गोळ्या घेतल्या. परंतु त्याच संध्याकाळी पुन्हा एकदा मला तो त्रास होऊ लागला. परत मला जवळचं जे हॉस्पिटल होतं तिथे मला ॲडमिट केलं. तिथे पण थोडंफार उपचार चालू केले. छोटं हॉस्पिटल होतं, परंतु तिथे मला एवढा काही फरक पडला नाही. तोपर्यंत आमचे मुंबईचे जे फादर होते त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि त्याने सांगितलं की तुम्ही फादर रिचर्डला तुम्ही मुंबईला पाठवा. थोडंफार पेन किलर घेऊन मी मुंबईला आलो. तेव्हा वाटते ऑक्टोबरची 1 तारीख होती. होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट केलं आणि तिथे परत सकाळी जेव्हा मला ॲडमिट करायला जात होतं गाडीमध्ये, पुन्हा तो मला त्रास सुरू झाला. खूप वेदना झाल्या. हॉस्पिटल गेल्यानंतर पुन्हा तिथे चेकअप केलं आणि तिथे पण सोनोग्राफी केली आणि तिथे पण दाखवलं की किडनी स्टोन आहे म्हणून. आणि मी खूप प्रार्थना करतो, कारण तेव्हा ऑक्टोबर महिना म्हणजे पवित्र मातेचा रोजरीचा महिना आणि तोपर्यंत डॉक्टरने रिझल्ट पाहिला नव्हता. त्यांनी फक्त जे असिस्टंट डॉक्टर त्यांनी फक्त सोनोग्राफी केली होती. 2 दिवसानंतर जे मेन डॉक्टर होते ते आले आणि जेव्हा त्यांनी सोनोग्राफीचा रिपोर्ट पाहिला तेव्हा सांगतात की फादर तुमचा रिपोर्ट क्लिअर आहे. मी सांगितलं कसं काय शक्य, कारण मला माहीत आहे आधीची सोनोग्राफी केली त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत होते की 2 किडनी स्टोन आहेत, खडे आहेत. म्हणजे नाही फादर आम्ही तरी आपण पुन्हा पण चेक करू. तर दुसरी टेस्ट केली, त्याच्यामध्ये सुद्धा क्लिअर होतं. आणि डॉक्टर मला पण प्रश्न पडला नक्की खडे गेले कुठे. साहजिकच जेव्हा खडे बाहेर पडतात आपल्याला जाणवते, पण मला काहीच जाणवलं नाही. आणि खरोखर मला तेव्हा मी सांगू शकतो की मला पवित्र मातेची मध्यस्थीचा जवळचा अनुभव मला मिळाला. जेव्हा आपण पवित्र मातेकडे मध्यस्थी करतो, प्रार्थना करतो, विशेष करून जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा आपण बऱ्याच लोक मी पाहिलं की वेलंकीला जातात, इतर ठिकाणी जातात पवित्र मातेच्या मंदिरामध्ये आणि प्रार्थना करत असतात आणि खूप जणांना त्यात फरक पडलेला आहे. परंतु पवित्र माता फक्त आपलं शारीरिक आरोग्य देत नसते, तर मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यसुद्धा आपल्याला देत असते. विशेष करून जेव्हा आपण टेन्शनमध्ये असतो, खूप स्ट्रेस असतो आपल्याला, जेव्हा असं वाटतं की सर्व सोडून पळून जावं, अशा वेळेसुद्धा आपण पवित्र मातेकडे आपण मध्यस्थी केली पाहिजे. कदाचित या क्षणात किंवा या क्षणी आपल्या जीवनामध्ये खूप सारे अडथळे आले असतील, खूप सारे प्रॉब्लेम आले असतील. कदाचित आपला विश्वास, देवावरती विश्वास डगमळला असेल. परंतु यावेळेस आपण पवित्र मातेची आठवण केली पाहिजे, कारण पवित्र माते ना ते जीवनामध्ये खूप सारे दुःख, खूप सारे संकट सहन केलेले आहेत. मला असं वाटते जे दुःख आणि संकट पवित्र मातेने सहन केले आहेत, आपल्या जीवनामध्ये कदाचित ते अशी दुःख आले नसतील. जेव्हा गाब्रिएल दूताने पवित्र मरियेला संदेश दिला, सांगितलं की तुला पुत्र होईल, जो देवाचा मुलगा होईल, देवाचा पुत्र होईल आणि त्याच्या राज्याला कधीच अंत होणार नाही. परंतु आपल्याला माहीत आहे त्याच्यानंतर जो प्रवास पवित्र मातेने सुरुवात केला, तिच्या जीवनामध्ये फक्त अडथळा आले, फक्त प्रॉब्लेम आणि संकट आले. आणि सारे शेवटी ते संकट कुठपर्यंत पोचले? काल्वारी डोंगरापर्यंत. येशू ख्रिस्त क्रुसावर टांगत असताना जेव्हा पवित्र मरिया क्रुसाच्या खाली होती, तेव्हा तिला सर्व त्या गोष्टी आठवल्या असेल की जे वचन गाब्रिएल दूताने दिले ते कुठे गेले. परंतु तिचा विश्वास डगमळला नाही. तिने त्या क्षणीसुद्धा जो होकार त्यावेळेस दिला होता, तोच होकार तिने त्या क्रुसाच्या खालीसुद्धा दिला की प्रभू, मी तुझी दासी आहे, तुझे इच्छेप्रमाणे माझ्या ठाई हो. होय ख्रिस्त आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. पवित्र मरिया आपले प्रत्येक संकट
आपले प्रत्येक प्रॉब्लेम जाणू शकते. आणि म्हणून जेव्हा तिच्याकडे आपण मध्यस्थी करतो साहजिकच ती आपली प्रार्थना कधीच वाया जाऊन देत नाही. आणि म्हणून आज आपण विशेष करून प्रार्थना करूया पवित्र मातेकडे की आपल्याला चांगलं आरोग्य मिळावं. केवळ शारीरिक नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यसुद्धा आपल्या सर्वांना मिळावं. म्हणून विशेष पवित्र मातेकडे आपण प्रार्थना करूया. आमेन. बंधू बहिणो, आपले बलिदान सर्व संबंध पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपण प्रार्थना करूया. हे शांतिप्रिय व प्रेमळ परमेश्वरा, आमचे समर्पण तुझे खरी उपासना बनव व तुझ्याबरोबर आमचे ऐक्य घडवून आण. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. त्याच्या जन्माने आम्हाला नवजीवन मिळतो. त्याच्या दुःखस्थानाने आमची पापापासून मुक्तता होते. त्याच्या पुनरुत्थानाने आम्हाला शाश्वत असे नवे जीवन मिळते. तुझ्याकडे त्याच्या वैभवपूर्ण परतण्यामुळे तुझ्या स्वर्गराज्यात आम्हाला प्रवेश मिळतो. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. सर्वशक्तिमय परमेश्वरा, पावन पावन तुझे. सर्वशक्तिमय परमेश्वरा, जगमने होलिया स्वर्गधरणी ईश्वरचरणी जय जयकार होवी. ईश्वरचरणी पावन 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 जय गंगाउलानी स्वर्गधरणी जय जयकार होवी. ईश्वरचरणी जय जयकार होवी. ईश्वरचरणी पावन 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 तुझी.
प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस. हिदानी पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. हिदानी आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रसात आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जिवंत भाकर व हा तारंदक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगावर पसरलेल्या तुझे ख्रिस्ताचे बेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स, इतर सर्व महागुरू, धर्मगुरू, व्रतस्थ यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणात पुन्हा तुझ्या आशेने ख्रिस्ताची विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पवित्र पती योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समद पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो हो. आमेन. परमेश्वराने शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण एकत्र विश्वासाने म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जा, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणारा क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडो. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्ग राज्यातील शांती व ऐक्यतेची कृपा कर. तू नित्यजीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकात शांती वंदन करूया. जगाची पापी दूर करणाऱ्या देवाची कोकरू पहा. याच्या भोजनात बोलत आलेले आपण सर्व धन्य.
हे प्रभू, तुझा स्वीकार करावायस मी पात्र नाही. प्रदेशब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझे शब्द व तुझे संस्कार आमचे अन्न व जीवन आहे. तुझ्या पुत्राकडून मिळालेले हे दान आम्हाला सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास समर्थ करो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पवित्र मरियेच्या नवेनाचा आज 8वा दिवस. हे पवित्र माते, हे देवाच्या पवित्र मंदिरा, हे ज्ञानाच्या आसना, तुला आम्ही वंदन करतो. कराराचा कोश देवदाराच्या लाकडापासून बनविण्यात आला होता व तो सोन्याने मढविला होता. त्याचप्रमाणे तुला अमृत जीवनाने विभूषित करण्यात आले आहे. मूळ पापा वाचून संभवलेल्या हे आमच्या कुमारी माते, पुनरुत्थानासमयी आम्हाला सुद्धा तुझ्या समान वैभवशाली शरीर लाभावे म्हणून ह्या तुझ्या दीन लेकरासाठी तू प्रार्थना कर. चिरंतन प्रकाशाने आमच्या जीवनातील अंधारी मार्ग तू प्रकाशित कर, म्हणजे आम्ही नित्य जागृत राहू आणि आमच्या अंतिम देहाकडे सुरक्षितपणे पोहोचण्यास समर्थ ठरू. तुझ्या पुत्राने क्रूसावरून आम्हाला तुझी लेकरे संबोधून तुझ्या हाती सोपवले आहे. हे आमच्या प्रियतम माते, आमचे रक्षण कर. आमच्या सर्व आत्मिक गरजा तू पुरव आणि आम्हाला उत्तम आरोग्याचे वरदान दे. आमेन.
वेलंकनी मातेचा नोहेना. हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू दुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मलासुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहते. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नोयनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव, किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू मजसाठी मिळव. आपली विनंती मांडावी. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. गाब्रिएल देवदूताने तुला कृपापूर्ण म्हणून अभिवादिले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझी अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावीत, अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझे सर्व कृत्यामध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाळ तुझ्या कर, असे विनवितो. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे वेलंकनी माते, आम्हासाठी मध्यस्थी कर. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा एकमेकावर प्रेम करण्यास व एकमेकाची सेवा करण्यास तुम्हास पाठवण्यात येत आहे.